आषाढी वारीनिमित्त सोलापूर जिल्ह्यामध्ये आज शेगावच्या गजानन महाराज दिंडीचे स्वागत होत आहे। सोलापूर शहरालगतच्या ओळे काशेगाव या गावामध्ये गजानन महाराजच्या दिंडीचं स्वागत होत आहे आणि दिंडी या ठिकाणी येत असतानाच पावसानं त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे। पावसाची 8 दिवसाच्या नंतर बऱ्यापैकी पाऊस या ठिकाणी दिंडीचं स्वागत करताना दिसत आहे। हे सोलापूर शहरातील हनुमाननगर शाहीर वस्ती परिसरामध्ये पावसानं सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। गजानन महाराजांच्या दिंडीचे स्वागत या ठिकाणी वरुण राजाने केल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे। ओळे काशेगाव या ठिकाणी गजानन महाराजांच्या दिंडीचे स्वागत गोरामुनी जिल्हा परिषदेचे भाजपाचे सदस्य श्री नेताजी भाऊ खंडागळे हे करणार आहेत। यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिनभाऊ कल्याण शेट्टी हे करणार आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता की शाहीर वस्ती परिसरामध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे आणि गजानन महाराजांच्या दिंडीच्या स्वागतासाठीच जणू हे वरुण राजानं स्वागत केलं। महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून जे प्रसिद्ध आहे ते पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी लाखो लोक या ठिकाणी येत असतात आणि त्याचबरोबर हजारोच्या संख्येने दिंडीमध्ये सहभागी असलेले वारकरीही यात सहभागी असतात। प्रामुख्याने 5 दिंड्यांचा जिल्ह्यामध्ये समावेश होतो। यामध्ये आळंदीची पालखी, ज्ञानेश्वराची पालखी, तुकारामाची पालखी, सोपान काकांची पालखी अशा महत्त्वपूर्ण 5 ते 6 दिंड्या या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये येत असतात। श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरामध्ये येत असताना ओळे काशेगाव या गावात या पालखीचं स्वागत करण्यात आलं। यावेळी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सदस्य नेताजी भाऊ खंडागळे यांच्यासह शासकीय आणि निमशासकीय पदाधिकारी, ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामुळे एक भक्तिमय वातावरण या ओळे काशेगाव परिसरामध्ये सोलापूर शहराच्या जिल्ह्याच्या सीमेवर दिसून आले आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये भक्तिमय वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे। लाईव्ह महाराष्ट्रासाठी राजू साखरे, मोहोळ, सोलापूर।